दररोज ड्युटीहून घरी आलो की म्हातारीचं टुमणं, गोळ्या नाही आणल्या, औषध नाही आणलं, गोळ्या नाही आणल्या, औषध नाही आणलं. अहो नोकरीचा पैसा काय राव, पुरत नाही नोकरीचा पैसा. पहिले 15 वाड्यामध्ये धूम आणि दुसऱ्या 15 वाड्यामध्ये सुस्त बसावं लागतं राव, काय सांगावं तुम्हाला. आणि तितक्याच या म्हातारीचं ताण की गोळ्या नाही, औषध नाही, गोळ्या नाही, औषध नाही. डोक्याला ताण झाला बाया मायबापाचा. हे कधी आम्हाला मोकळं करते तर कधी काही समजेना. काय उठलं सुटलं की गोळ्या औषधी, उठलं सुटलं की गोळ्या औषधी. अहो लेकराच्या फ्या भरणं लागतात, लेकरायला शाळा शिकवून लागती, त्याचे युनिफॉर्म, त्याचे दप्तर, पुस्तक, पाट्या, तुम्हाला काय सांगाव. इंग्लिश शाळेची फी भरावं लागती. इतका मरणाचा खर्च असून सुद्धा या म्हाताडीकडे ध्यान देणं लागतंय. इतका राग येतो ना की हे म्हाताडी आटपतेत कधी. अहो काय सांगाव तुम्हाला, डोक्याला ताप आहे राजावर, नुसता डोक्याला ताप. नको ते मायबाप. यायला किती खाऊ घाला, काही खाऊ घाला, तरी यायचं औषध, गोळ्या, दवाखाना. मी तर रनी येले दवाखान्यानं. अहो बायकोचा बी दवाखाना करावा लागतो, तिला बी बाहेर फिरवावं लागतंय, कपडे लत्ते साड्या अमुक तमुक लागतंय का नाही बायाच्या जातीला. तितक्यात लेकराचा खर्च, बायकोचा खर्च, बाहेरून हॉटेलहून काही मागतला त्यो खर्च, काय काय तुम्ही सांगा. तुम्हाला संसार परपंच आहे ना. मग राजा तुम्हाला माहित असायला पाहिजे की हे म्हाताडी किती तकलीफ देतात. तुम्ही सांगा तकलीफ देतात का नाही. वबडा वबडी कशी नोकरी करावं, कसे पैसे पुरवाव. तितक्यात घरचं परपंच आहे का नाही. बायको परमान पाने, तिच्या साड्या आता 2-2 हजाराची साडी, 3-3 हजाराची साडी 6-6 महिन्याला लय झालं का तिला. आपण नाही देणार तर कोण देणार आहे तिला. आपण नवरा आहे ना. लेकरायला कपडे, सगळ्या गोष्टी आपल्याला पान आहे. तिचे 2-2, 4-4 हजार साड्या लय मोठं होतंय का. आपण गरीब होतो का. पण नाही, मला लय राग आला भाऊ आता या वाबडा ओबडीचा. हे कधी मरते असं होईल आता मला. मी बी आता येईल औषध गोळ्या पाहिजे ना. रिकाम्या बाटल्या आहे ना, डायरेक्ट रिकाम्या बाटल्यात जरशी साखर टाकतो आणि रंगीत रंग टाकतो. लाल रंग टाकला की झाली बाटली भरून लाल जर्द औषध, हिरवी बाटली हिरवा औषध. यायला असं केल्याशिवाय जमत नाही आता. मी लय वायता गेले भाऊ आता म्हाताडी पुढं. एका परचं हे गेलेले पुरले मला. मी आता लाल आणि पिवळं हिरवा औषध करतो, डायरेक्ट बाटल्या रिकाम्यात पाणी भरतो, जरसा साखरे टाकतो, नाही तर पालगट कुटून टाकतो, हिरवं करतो, लाल करतो, पिवळं करतो आणि याला पाजूनच देतो. आता बस झाला. आणि त्याला सांगतो हे मी लय इकत आणले, लय पैशाचं औषध आहे, दमा